रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अंतराची जेलमधून निर्दोष सुटका झालेली असते। अंतरा पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेली असते। तिच्याबरोबर मोरे साहेब सुद्धा आलेले असतात। मोरे साहेब अंतराला म्हणतात की आज तू दिवेकर सरांमुळे वाचले आहेस। दिवेकर सरांसारखा ऑफिसर तुझ्या बरोबर होता म्हणून तुझी निर्दोष सुटका झाली आहे, परंतु इथून पुढे तू असं काहीही करू नको, कोणावर असा विश्वास ठेवून कोणत्याही लफड्यामध्ये अडकू नको अंतरा, अशी समज मोरे सर अंतराला देतात। तर त्यावेळेस मोरे साहेब अंतराला असंही म्हणतात की खानविलकरांच्या घरून अजून कोणी तुला घ्यायला आणलं आहे का? मी खानविलकरांना तसा मेसेज केला होता आज तू सुटणार आहेस म्हणून। त्यावेळेस अंतरा म्हणते हो येत असतील अहो, असं म्हणून तिथे असणाऱ्या पायरीवर खाली बसते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असते। ती विचार करत बसते की अजून कोणीच मला कसं घ्यायला आलं नाही। तर इकडे अंतराच्या आईला मल्हार सर फोन करून सांगतात की अंतराची आज सुटका होणार आहे, तुम्ही सगळेजण तिच्या स्वागतासाठी या। त्यावेळेस ही सगळी काही गुड न्यूज होती सांगण्यासाठी अंतराच्या आई घरातील सगळ्या लोकांना आनंदाने आवाज देते आणि म्हणते अंबाबाईची कृपा झाली, आज माझ्या अंतराची निर्दोष सुटका झाली, असं म्हणून अंबाबाईचे आभार मानते। तर इकडे सगळेजण एकत्र जमल्यानंतर अंतराच्या आई सगळ्यांना सांगते की आपल्या अंतराची आज निर्दोष सुटका झाली आहे। त्यावेळेस अंतराचा मामा म्हणतो की हे सगळं काही झालं आहे मल्हार सरांमुळे। मल्हार सरांनी जो काही आपल्याला विश्वास दिला होता तो विश्वास त्यांनी खरा ठरवला आणि खरोखरच आपल्या अंतराची त्यांनी निर्दोष सुटका करून आणली असं सगळ्यांना बोलतात। परंतु हे सगळं ऐकल्यानंतर श्वेताला मात्र खूप राग आलेला असतो, तिचा मात्र खूप जळफळाट झालेला असतो। श्वेता तिथून रागाने निघून जाते, साखरही ती कोणाकडून घेत नाही आणि बाहेर जाऊन तिचा राग व्यक्त करत असते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अंतरा ही रडत पायरीवर बसलेली असते। मल्हार सर तिला घ्यायला येतात। समोर ती अंतरा रिक्षा आणि मल्हार सरांना बघते, दोघांना बघून तिला फार आनंद होतो। मल्हार सर हातामध्ये चावी घेतात, चावी फिरवत ते अंतरापाशी जातात आणि तिला म्हणतात ही घे बाबा तुझे हमसफर आणि घरी चल लवकर, सगळेजण तुझी वाट बघतायत। हे ऐकल्यानंतर अंतराला खूप आनंद होतो, तिच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असतात। अंतरा पटकन जाऊन हमसफरला मिठी मारते आणि म्हणते तुला मी खूप त्रास दिला आहे ना, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे ना। त्यावेळेस मल्हार सर इकडे बघतच असतात। त्यावेळेस अंतरा म्हणते चल आता हमसफर आपण पटकन इथून निघूयात। त्यावेळेस ती बसायला जाते तर मल्हार सर मागच्या साईडने येऊन रिक्षामध्ये बसतात। मल्हार सरांना रिक्षामध्ये बसलेलं पाहून अंतराला फार आश्चर्य वाटते, आश्चर्याबरोबर तिला मोठा आनंदही झालेला असतो आणि अंतराला मल्हार सर म्हणतात चल बस मागे, असं म्हणून दोघंजण रिक्षामध्ये बसून घरी यायला निघलेले असतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अंतरा आणि मल्हार घरी येणार म्हणून त्यांच्या घरामध्ये खानविलकरांच्या घरामध्ये खूप छान तयारी सुरू असते। अख्खं घर त्यांनी फुलांनी सजवलेलं असतं, दारामध्ये रांगोळी काढलेली असते आणि अशी सगळेजण अंतरा आणि मल्हारच्या घरी येण्याची तयारी करत असतात। त्यावेळेस अंतराची आई सुहासिनी काकूंचे आभार मानते आणि म्हणते माझ्या अंतरावर आज तुम्ही विश्वास ठेवला नसता तर एवढं काही शक्य झालं नसतं, माझ्या अंतराची निर्दोष सुटका झाली नसती आणि एवढा मोठा तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस माझ्या अंतरामुळे आला तरीसुद्धा तुम्ही माझ्या अंतरावर विश्वास ठेवला। हे ऐकल्यानंतर सुहासिनी काकू अंतराच्या आईला म्हणतात की अंतरा ही आता खानविलकरांची सून बरोबरच खानविलकरांची इब्रतसुद्धा आहे, मात्र तिचं जे काय आहे तेच आमचं आहे, त्यामुळे तुम्ही आमचे असे आभार मानू नका। हे ऐकल्यानंतर इकडे सुधाकर, चित्रा, श्वेता यांचा मात्र फार जळफळाट झालेला असतो आणि ते सगळेजण सगळीकडे बघत असतात। त्यावेळी चित्रा म्हणते की आता पुन्हा एकदा या अंतराचं तोंड बघावं लागणार, मला तर वाटलं होतं ही कायमची जाईल परंतु ही आली लगेच। तर इकडे मल्हार अंतरा रिक्षामध्ये येत असतात। रोडला अंतरा रिक्षामधून मान बाहेर काढते आणि म्हणते मला आज खूप आनंद होत आहे, असं म्हणून ती खाली बसते। त्यावेळेस ती मल्हार सरांना म्हणते की मला आज लय भारी वाटते की तुम्ही रिक्षा चालवत आहात। त्यावेळेस मल्हार सर हा म्हणून फक्त स्माईल देतो। त्यावेळेस अंतरा त्यांना म्हणते की मला आज एकदम नादखुळा असल्यासारखं झालं आहे माहिती का। त्यावेळेसुद्धा मल्हार सर आतल्यात हसतच असतो। तर इकडे आजी, सुहासिनी सगळेजण अंतराची वाट बघत असतात। त्यावेळेस आजी म्हणते मला ना या दोघांना बघितल्याशिवाय या म्हातारीला चैन नाही पडणार। त्यावेळेस सगळ्या आजीला हसतात। तर इकडे लगेचच मल्हार अंतराला घेऊन रिक्षामधून येतो। रिक्षामधून येत असताना इकडे सुधाकर आणि चित्रा यांचे बोलणे सुरू असते।
त्यावेळेस चित्रा सुधाकर असे बोलत असतात की सुधाकर चित्राला बोलतो की तुझे सोने दागिने सगळं काही तयार ठेव, आपल्याला त्या बोहिटेचं तोंड बंद करण्यासाठी ते सगळं काही लागणार आहे. त्यावेळेस लगेच चित्रा म्हणते मी हे काही देणार नाही. त्यावेळेस सुधाकर म्हणतो की त्या बोहिटेने तोंड बंद ठेवण्यासाठी एवढी मोठी रक्कम मागितलेली आहे आणि आपण त्याला पैसे दिले तो तोंड बंद ठेवणार आहे, आपलं नाव तो घेणार नाही. त्यावेळेस लगेचच तिथे श्वेता येते आणि म्हणते हे बघा तुमचं तिकडं काही होऊ दे, माझं लग्न तुम्ही करून द्यायचं एवढंच खरं. त्यावेळेस लगेच चित्रा म्हणते MBA तू बघतीयस ना अंतरा घरी आली आहे. असं बोलत असताना लगेच समोरून अंतरा आणि मल्हार सर रिक्षातून खाली उतरून बाहेर येतात. त्यावेळेस त्यांना बघून सगळ्यांनाच आनंद होतो. अंतरासुद्धा रिक्षातून खाली उतरते आणि सगळ्यांच्या पाया पडते. त्यावेळेस आजीला अंतराच्या आईला आणि सुहासिनी काकूलासुद्धा खूप मोठा आनंद झालेला असतो. त्यांच्या घरामध्ये खूप मोठा आनंद पुन्हा एकदा परत आलेला असतो. तसंच आता पुढे चित्रा सुधाकर या सगळ्या प्रकरणातून वाचतील का आणि अंतराचे आणखी खूप छान पुढे जोरदार स्वागत होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.